नंतर रद्दी पेपर भंगार विक. ही अवस्था काय? कारण 30 दिवस काम केल्यावर 1 दिवस पगार मिळतोय. धंद्यावाल्याचं कसं आहे, तो वस्तू घेतो सकाळी, संध्याकाळी विकतो, श्रीमंत होतो. दुसरा धंद्यावाला आहे, सकाळी वस्तू घेतो, दुपारपर्यंत विकतो. तिसरा धंद्यावाला आहे, सकाळी 6ला वस्तू घेतो, सकाळी 8ला विकतो. चहावाला याच्यापेक्षा जास्त श्रीमंत का होतो माहितीये का? आत्ता बनवतोय, आत्ता विकतोय. पैसे गणित आहे इसमें. अरे 2 रुपये प्रोडक्शन कॉस्ट असणारा चहा जर 10 रुपयाला विकला जातोय तर एका ग्लास मागे 8 रुपये मिळतात. आणि दिवसात जर तो 1000 ग्लास विकत असेल तर 8000 रुपये दिवसाचं त्याचं नेट प्रॉफिट आहे. गुणिले 30, 2,40,000 रुपये महिन्याचे, गुणिले 12, जवळपास 36 लाख रुपये तो वर्षाला कमवतो. आणि आम्ही काय म्हणतोय, ते शामरावचं पोरगं ते चहा विकते. आणि हो चहा प्यायला कुठे जातोय?